प्रभूसाठी जगत नाहीये तर तुमची वेळ, तुमचा पैसा, तुमचं जीवन व्यर्थ आहे. पण जर तुम्ही प्रभूसाठी जगत आहात तर बायबल मध्ये लिहिलंय तुम्ही मोठं धन गोळा करत आहात. हालेलुया. कारण प्रभू येशू स्वतः म्हणाला माझं हे वचन नाहीये बट स्टील आय विल गो देअर. प्लीज काढूया देवाचं वचन आणि प्रभू काय म्हणतो आपण ऐकूया. बायबल सांगतं लूक 11:23. प्लीज माझा हा संदेश नाहीये पण मी इथं उभा राहिल्यावर पवित्र आत्म्याने हृदयात टाकलं. प्लीज वाचूया लूक 11:23. लूक 11:23 प्लीज वाचूया. लूक 11 अध्याय 23 वचन प्लीज वाचूया. जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे. हा. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही तो विखरीत आहे. वन मोर टाइम प्लीज आपले बायबल काढा. लूक 11:23 प्लीज वाचूया. जो माझ्या बरोबर नाही हा तो माझ्या विरुद्ध आहे. हा. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही ओके तो विखरीत आहे. ना परत एकदा माझी इच्छा चर्चला वचन कळावं या शेवटच्या दिवसात. वन मोर टाइम. जो माझ्या बरोबर नाही, जो माझ्या प्रभू येशू बोलत आहे जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे. तो माझ्या विरुद्ध आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही आणि जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो विखरीत आहे. विखरीत आहे. कितने लोग को समझ में आ रहा है कि लोग कहते देवाचं वचन आपले हात वर करून ना जो येशू बरोबर आहे जो येशू बरोबर आहे तो गोळा करत आहे. तो गोळा करत आहे सर्व गोष्टी. पण जो येशू बरोबर नाहीये पण जो येशू बरोबर नाहीये तो विखरत आहे. तो विखरत आहे. तो नाश पावत आहे. तो नाश पावत आहे. तो सगळ्या गोष्टी गमवत आहे. तो सर्व गोष्टी गमावत आहे. ज्यांना हे वचन कळेल तो आशीर्वादित आहे. यस आमेन. पण हे चर्च येशू बरोबर आहे. आमेन. की लोक प्रभू येशू बरोबर आहे. Yes. प्रभू येशू तुमच्यामध्ये. Yes. हालेलुया. हालेलुया. आणि आपण गोळा करत आहोत. आमेन. सार्वकालिकासाठी गोळा करत आहोत. यस आमेन. लक्षात ठेवा बायबल मध्ये लिहिलंय प्रत्येकाचं प्रतिफळ पृथ्वीवर देखील आणि स्वर्गात देखील आहे. यस आमेन. परत एकदा वाचूया. ज्याला कळेल तो आशीर्वादित आहे. हे वचन मला खूप स्पर्श करतं. वाचूया. जो माझ्या बरोबर नाही जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे. तो माझ्या विरुद्ध आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही बारी बोश जे माझ्या बरोबर गोळा करत नाही तो विखरीत आहे. काल आपण 12 तास उपवास प्रार्थना केली पण जे लोक नाही आले हे वचन नीट वाचा. यू हॅव टू रीड दिस वर्ड. तुम्हाला हे वचन वाचावं लागेल प्लीज. ही शेवटची घटका आहे आणि प्रभू लवकर येणार आहे. आमेन. प्रभू येशू बरोबर उभे राहा. Yes. मे बी तुम्ही काम करत असताल, शेतात असताल, घरात असताल, कंपनीमध्ये असताल, तुम्ही येशू बरोबर जर असताल तर गोळा करत आहात. आमेन. सर्व गोष्टी तुम्ही गोळा करत आहोत. गोळा करत आहात. पण जर येशू बरोबर नाहीये तुम्ही विखरत आहात. म्हणून येशू स्वतः म्हणाला माणसाने सगळं जग कमवलं आणि स्वतःचा आत्मा गमवला त्याला काय मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतंय मी काय सांगतोय. माझी इच्छा परत एकदा वचन वाचावं आणि प्लीज आपल्या हृदयात हे वचन जाऊ द्या जेणेकरून तुमचा वेळ तुम्ही वाया नाही घालवणार. तुम्ही केव्हाच आणि केव्हाच देवाच्या सेवेसाठी मागे नाही पडणार. तुम्ही केव्हाच आणि केव्हाच कोणाचं कडे लक्ष देऊन तुम्ही देवापासून लांब नाही जाणार. तुम्ही केव्हा प्रार्थनेची वेळ गमावणार नाही. तुम्ही देवाच्या संगतीमध्ये जगणारे लोक आहात. प्लीज वाचूया. जो माझ्या बरोबर नाही येशू म्हणाला जो माझ्या बरोबर नाही जो माझ्या बरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे. तो माझ्या विरुद्ध आहे. पण प्रेज गॉड ही चर्च कोणा बरोबर है. येशू बरोबर. येशू है आपके अंदर. यस. हम येशू में है. यस. प्रेज गॉड. पण पुढचं वचन महत्वाचं आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही. हे जग येशू बरोबर नाहीये आणि ते गोळा करते पण बायबल सांगते ते नाश होणार आहे. पण जे येशू बरोबर आहे. तुम्ही आज चर्चला आला, काल 12 तास प्रार्थनेला होता, आज चर्चला आला, तुम्ही उद्या देखील प्रार्थनेला बसणार, वचन वाचणार किंवा दुसऱ्याला सुवार्ता सांगणार किंवा तुम्ही जे काय देवासाठी करत आहात तुम्ही गोळा करत आहात. यस आमेन. काय करत आहात. गोळा करत आहोत. तुमच्या भांडारात तुम्ही काय करत आहात. गोळा करत आहेत. आणि किती लोकांची इच्छा आहे की तुमचं भांडार देवाने भरावं. यस. कोणाबरोबर तुम्ही उभे राहिले पाहिजे. येशू बरोबर. वाचूया सिस्टर. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही तो विखरीत आहे. ओ विखरायचं नाही आपल्याला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळेला चर्च मध्ये या काय काय देवाच्या कामासाठी तुम्हाला बोलवलं जातं, तुम्हाला म्हटलं जातं चला आपण प्रेयर करू, उपास करू, तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही त्यावेळेस काय करताय. तुमको नाही समजू आला. तुम्ही काय करताय. गोळा करताय. तुम्ही काय करताय. गोळा करतोय. जमवताय. युअर ड्रॉइंग. तुम्ही गोळा करताय
लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर आहात तुम्ही केव्हाच लॉस मध्ये नसणार. यस अमेन. तुम्ही केव्हाच कमतरतेमध्ये नसणार. यस. तुम्ही केव्हाच खाली नाही जाणार. तुम्ही केव्हाच तुम्ही रिकामे नसणार. बोलूया माझ्या मागे, ज्यावेळेस मी येशू बरोबर आहे, ज्यावेळेस मी येशू बरोबर आहे, मी केव्हा रिकामा नाही होऊ शकत. मी केव्हाच रिकामा होऊ नाही शकत. म्हणून मी केव्हा खाली जाऊ नाही शकत. मी केव्हाच खाली नाही जाऊ शकत. मी केव्हाच रिकामा नाही होणार. मी केव्हाच रिकामा नाही होणार. कारण मी येशू बरोबर गोळा करत आहे. कारण मी येशू बरोबर गोळा करत आहे. रोज आणि रोज. रोज आणि रोज. ऐसे रोज आणि रोज. रोज आणि रोज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आता वेळ नाही, आपल्या डोळ्यांसमोर आपण येशूला बघणार आहोत. यस अमेन. आणि बायबल सांगतो ज्यावेळेस तो येईल त्याच्यानंतर काम नाही. जोपर्यंत जगात उजेड आहे, बायबल मध्ये काम करा. एकदा का अंधार आला तुम्ही काही नाही करू शकत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आता वेळ आहे प्रभूसाठी काम करायचे. यस. आता वेळ आहे. म्हणून मी सांगितलं प्रार्थना करणं खूप चांगलं आहे. प्रार्थना केलीच पाहिजे. प्रार्थना केलीच पाहिजे. पण दुसरी गोष्ट आहे, वचन देखील बाहेर गेलं पाहिजे. यस. के लोक समझ में आ रहा है. प्रार्थना खूप महत्वाची आहे. पण जर तुम्ही फक्त प्रार्थना करत आपण राहिलो तर नगरचं तारण नाही होणार. नगर किंवा महाराष्ट्र प्रभूकडे नाही येणार. पण प्रार्थना आणि देवाचं वचन सुवार्ता हे दोन्ही पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. के लोक समझ में आ रहा है. म्हणा माझ्या मागे, प्रार्थना देखील पाहिजे, प्रार्थना देखील पाहिजे, उपवास देखील पाहिजे, उपवास देखील पाहिजे, आणि सुवार्ता आणि सुवार्ता बाहेर गेली पाहिजे. बाहेर गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हे असं आहे की जर जे लोक फक्त प्रार्थना करतात ते एका पायावर चालतात, आणि जे प्रार्थना नाही करत, सॉरी, जे फक्त सुवार्ता सांगतात ते दुसऱ्या पायावर आहेत फक्त. पण जे प्रार्थना करतात आणि सुवार्ता सांगतात ते दोन्ही पायावरती चालणार आहे. यस अमेन. सुवार्ता प्रार्थना, सुवार्ता प्रार्थना, सुवार्ता प्रार्थना, वचन प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कि लोग समझ में आ रहा है की लोग ऑफकोर्स 12 तास आपण उपवास प्रार्थना केली, अजूनही करणार आहोत. पण बायबल सांगतो वचन नाहीये तर फायदा नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही संघ पाहिजे. म्हणा दोन्ही संघ पाहिजे. दोन्ही बरोबरच पाहिजे. एका पक्षाला जर दोन पंख असतील तो चांगला उडू शकतो. यस. पण एकच असेल तर फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन म्हणा, उपवास आणि प्रार्थना उपवास आणि प्रार्थना अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर पण त्याबरोबर वचन गेलं पाहिजे. वचन गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतो उत्पत्तीच्या वेळेला ज्यावेळेस, वाचूया उत्पत्ती पहिला अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. उत्पत्ती पहिला अध्याय. आणि प्लीज देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. उत्पत्ती पहिला अध्याय. ओके, उत्पत्तीच्या अगोदर आपण रोमन्स 10 मध्ये येऊया, मग उत्पत्तीकडे जाऊया. रोमन्स 10 14 ते 17. रोमन्स 10 14 ते 17 वाचूया. तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याला ते कसे हाक मारतील. कसे हाक मारतील. आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही. आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील. त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील. आणि घोषणा करणारा नसला. हा, आणि जर वचन सांगणारा नसला तर ते कसे ऐकतील. ते कसे ऐकतील. हे चर्च प्रार्थना करणारा बी चर्च आहे, वचन सांगणारा बी चर्च आहे. यस. बोलिया माझ्या मागे, मी प्रार्थना करणारा देखील है, मी प्रार्थना करणारा देखील आहे, मी सुवार्ता सांगणारा देखील है. मी सुवार्ता सांगणारा देखील आहे. अगर आपके पास सिर्फ प्रार्थना है तो लोग स्वर्ग में नहीं जा सकते, शैतान को आप भगा सकते. लेकिन आपके पास प्रभु की सुवार्ता है, प्रभूची सुवार्ता है, तुम्ही त्यांना तारण देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आपलं चर्च बॅलन्स आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलिया माझ्या मागे, प्रार्थना प्रार्थना आणि सुवार्ता आणि सुवार्ता आणि वचनाची वचन बाहेर जाणं आणि वचन बाहेर जाणं अति महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं पुढे आहे. असं लिहिलंय, आणि त्यांना जर पाठवले नाही आणि त्यांना जर पाठवले नाही ते कसे घोषणा करतील. हा, असे लिहिले आहे की असे लिहिले आहे की शांतीची सुवार्ता सांगणारे, शांतीची सुवार्ता सांगणारे, चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणारे, ओके, त्यांचे पाय किती सुंदर आहेत. याचा अर्थ प्रार्थना महत्वाची आहे, उपवास महत्वाचा आहे, पण त्याच्याबरोबर सुवार्ता सुवार्ता सांगणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगता देवाचं वचन बाहेर जातं, देवाचं वचन कार्य करणार आहे. यस आमेन. प्रार्थना तुम्ही काल त्यांनी सांगितलं, प्रार्थना पास्टरसाठी रोज केली पाहिजे, मंडळीसाठी, पण सुवार्ता खूप महत्वाची आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणून बायबल सांगतं की पवित्र आत्मा ज्यावेळेस जलावर होता, वाचूया उत्पत्ती पहिला अध्याय.
उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल काय सांगतं वाचूया. ऐका देवाचं वचन. उत्पत्ती पहिला अध्याय आणि प्लीज कृपा करून येऊया. ऐका देवाचं वचन प्लीज. पहिलं वचन. प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. ओके. आणि पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त होती. ओके. आणि जलाशयावर अंधार होता. आणि जलाशयावर अंधार होता. आणि देवाचा आत्मा जलावर हलत राहिला. म्हणजे देवाचा आत्मा होता पण काम होत होतं का? आय सेड देवाचा आत्मा फक्त जलावर होता, हलत होता आणि काहीच काम नव्हतं. पण पुढे असं लिहिलंय आणि देव बोलला. आणि देव बोलला प्रकाश हो. प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. ते लोक समझ में आ रहा है. आपल्या हातात म्हणा देवाचा आत्मा जलावर होता. देवाचा आत्मा जलावर होता पण काहीच तयार होत नव्हतं. पण काहीच तयार होत नव्हतं. पण ज्यावेळेस देवाचं वचन आलं, पण ज्यावेळेस देवाचं वचन आलं, सगळं तयार झालं. सगळं तयार झालं. याचा अर्थ प्रार्थना महत्वाची आहे. मी प्रार्थनेला डिनाय नाही करत. मी प्रार्थनेचा माणूस आहे. हालेलुया. हालेलुया. मी तासन तास देवाबरोबर असणार आहे. आपण लोक पण प्रत्येक जण चर्च मध्ये येणारा सुवार्ता जर सांगणारा झाला तरच तारण होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बसून प्रार्थना करू. देवाचा आत्मा येईल. पण देवाचा आत्मा काय येतो? स्वार्थ सांगायला. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या कंपनीत असो, तुमच्या घरात असो, तुमच्या शेजारी असो, तुम्ही देवाचं वचन बोलणारे लोक पाहिजे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय आणि देवाने प्रकाश पाहिला. हा नाही पहिल्यापासून तिसरं वचन सिस्टर. आणि देव बोलला. आणि देव बोलला. आणि देव बोलला. आणि देव बोलला. हा प्रकाश हो. हा. आणि प्रकाश झाला. याचा अर्थ पवित्र आत्मा आला तर काय झालं होतं का? नव्हतं. पण काय बोलावं लागलं? वचन. आय सेड काय बोलावं लागलं? वचन. कारण देवाच्या वचनात जीवन आहे. आमेन. तुम्ही प्रार्थना करू शकता तुमच्या कुटुंबासाठी 100% काम होईल. पण तुम्ही वचन देखील बोलणारे पाहिजे. यस. त्यांच्यासाठी येशू जिवंत आहे. येशू तुझ्यासाठी काम करणार. येशूच्या नावात तुम्ही बरा होणार. येशू ख्रिस्त चांगला आहे. बिलीवर हे वचन जर नसेल फायदा नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जाणलं सुवार्ता प्रार्थना. म्हणा सुवार्ता. सुवार्ता. गुड न्यूज. गुड न्यूज. चांगली बातमी. चांगली बातमी. आणि प्रार्थना. आणि प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक फक्त प्रार्थना करतात ते एका पायावर चालतात. जे लोक प्रार्थना करतात स्वार्थ सांगतात ते दोन्ही पायावर आहेत. की लोक दोन्ही पायावर आहेत. यस. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय आणि देवाने प्रकाश पाहिला हा. की तो चांगला आहे. हा. आणि देवाने प्रकाशामध्ये व अंधारामध्ये भेद केला. आणि देवाने प्रकाशाला दिवस म्हटले आणि त्याने अंधाराला रात्र म्हटले. याचा अर्थ देव बोलला आणि झालं. म्हणा देव बोलला देव बोलला आणि झालं. आणि झालं. देव बोलला देव बोलला आणि झालं. आणि झालं. की लोकांची इच्छा आहे की तुमच्या प्रार्थना कार्य करणाऱ्या बनाव्या. यस. आमेन. म्हणा माझी प्रार्थना माझी प्रार्थना आणि उपवास आणि उपवास 100% 100% कार्य करणारं बनावं. कार्य करणारं बनावं. त्यासाठी तुम्हाला काय बोललं पाहिजे? वचन. कारण त्यांना जर नाही पाठवलं तर ते कसं ऐकतील आणि त्यांनी नाही ऐकलं तर ते कसे विश्वास ठेवतील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या दिवशी लिडरशिप मध्ये बोलत होतो. प्रत्येक सेल लीडर, प्रत्येक व्हॉलेंटियर, प्रत्येक कॉयर जर तुम्ही गावागावात जाऊन एक सेल मीटिंग घेतली आणि देवाचं वचन सांगितलं त्या गावामध्ये मोठा प्रकाश येणार. यस. आमेन. तारण उतरून येणार. यस. जीवन उतरून येणार. पण आपण फक्त जर प्रार्थना करत राहिलो तर देव म्हणेल नक्की मी तुमची प्रार्थना ऐकेल. पण प्रेषित पॉल म्हणतो प्रार्थना करा की मी ज्यावेळेस बोलेल मला धैर्य मिळालं पाहिजे. यस. आमेन. की लोक समज में आ रहा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो बायबल सांगतं 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. बरोबर शिष्यांवरती. वाचूया प्रेषित 2 मध्ये. प्रेषित 2 मध्ये. प्रेषित 2 मिळालं. यस. आमेन. ओके वाचूया. प्रेषित 2रा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढे. नंतर 50वा दिवस आला. नंतर 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एका जागी एकत्र जमले होते. ते सर्व एका जागी एकत्र जमले. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा हा आकाशातून नाद आला. ओके. आणि त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले. ओके. आणि अग्नीसारख्यामध्ये विभागत असलेल्या जिभा त्यांना दिसल्या. ओके. आणि त्यांच्यातील प्रत्येकावर ती एक एक जीभ बसली. पुढं. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पुढं. आणि आत्म्याने त्यांना जसे त्यांना बोलायला लावले.
तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. ना बायबल सांगतं 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला, ते पवित्र आत्म्याने भरले. पण एकाचंही तारण झालं का? लोकांचं तारण झालं? लोक वाचवले गेले नाही. बायबल सांगतं नंतर पेत्राला उभं राहावं लागलं. पेत्राला उभं राहावं लागलं. वाचूया प्लीज. 14 वचन. तेव्हा पेत्र 11 जणांबरोबर उभे राहून मोठ्याने त्यांना म्हणाला. तेव्हा पेत्र 11 जण उभं म्हणाला, अहो यहुद्यातील माणसांनो, अहो यहुद्यातील माणसांनो पुढं व यरुशलेमेतील सर्व राहणाऱ्यांनो, हा हे तुमच्या लक्षात येऊ. ओके. आणि माझ्या बोलण्याकडे तुम्ही कान द्या. माझ्या बोलण्याकडे तुम्ही कान द्या. कान द्या. कारण तुम्हाला वाटते तसे ते मस्त झालेले नाहीत. ओके. कारण हा दिवसाचा 3रा तास आहे. आणि बायबल सांगतं पेत्र बोलत गेला, प्रीचिंग करत गेला. पवित्र आत्मा आला, पण काय करावं लागलं? वचन बोलावं लागलं. काय करावं लागलं? वचन बोलावं म्हणा लागलं. देवाचं वचन. देवाचं वचन जोपर्यंत लोकांना बोललं जात नाही, जोपर्यंत लोकांना बोललं जात किंवा नाही, कळत नाही, अजिबात काम होणार नाही. अजिबात काम होणार नाही. म्हणा प्रार्थना महत्वाची आहे, प्रार्थना महत्वाची आहे, उपवास महत्वाचा आहे. उपवास महत्वाचा आहे. पण दुसरी गोष्ट माझ्याद्वारे सुवार्ता जाणं अति महत्वाची. अति महत्वाचं आहे. आता ऑनलाईन अनेक लोक आपल्याला बघत आहेत, हिंगोलीहून, कोल्हापूरहून, सांगलीहून, बॉम्बेवरून. नाव या लोकांना जर मी फक्त प्रार्थना केली, इनका शरीर अच्छा होगा, पण ज्यावेळेस मी वचन सांगितलं यांचा आत्मा बरा होणार. आमेन. की लोक समज में आ रहा है? Yes. सो ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता आणि तुम्हाला कळतं, बंधन मुक्त केले जात. यस आमेन. की लोकांना कळतंय मी काय सांगतोय? म्हणा प्रार्थना करणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. पण देवाचं वचन वाचून वाचून ते दुसऱ्यांना सांगणं अति महत्वाचं आहे. अति महत्वाचं आहे. तो नंतर पास्टर, पण माझे लोक ऐकत नाही. एक काम करायचं, त्यासाठी प्रार्थना करायची. आणि जर तुम्ही प्रार्थना करताल, तुमचे पती असो, कंपनीत असो, या कुठेही, तुम्ही देवाचं वचन सांगणारे पाहिजे. यस आमेन. त्याच वेळेला काम होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही 24 तास जर प्रार्थना करत बसले, 365 दिवस, लोकांचं तारण नाही होणार. शैतान पळून जाईल, बंधनं तुटले जाईल, सामर्थ्य येईल, पण तारण नाही होणार. लोक बदलले नाही जाणार. पुढे असं लिहिलंय, सिस्टर माझ्यावर या. ओके. कारण तुम्हाला वाटते तसे ते मस्त झालेले ना. नाहीत. पेत्र बोलत राहिला. 37 वचन 37. त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली. हा, ज्यावेळेस वचन ऐकलं त्यांना टोचणी लागली. वचन ऐकलं त्यांना टोचणी लागली. त्याच्या पवित्र आत्म्यावर टोचणी लागली का वचन ऐकल्यावर? वचन ऐकल्यावर. की लोकांमध्ये वचन आहे? यस आहे. तर तुमच्यामध्ये वचन है, तुम्ही प्रौढ आहात, यस आमेन. तुम्ही दुसऱ्यांना जीवन देऊ शकता. आमेन. अगर आप में वचन नहीं है, सिर्फ प्रार्थना है, तुम्हारे अंदर से पवित्र आत्मा काम करेगा. लोकांना बरं करायचं, पण तारण नाही होणार. बायबल सांगतो वचन ऐकूनच त्यांचं तारण होणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे तुम्हाला पाहायचं नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात देवाचं मोठं राज्य आलेलं पाहिजे, सुवार्ता गाजवली गेली पाहिजे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण धडपड करतोय, वचन सांगायचं, वचन बोलायचं. तुम्ही असं म्हटलं पाहिजे, प्रभू मी फक्त प्रार्थनेचा माणूस नाही, पण वचन सांगणारा बनला पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ना पुढे असं आणि ते पेत्राला आणि इतर प्रेषितांना म्हणाले, हा. अहो भावांनो, आम्ही काय करावे? मग पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा हा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. ओके. मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल. ओके. कारण ते वचन तुम्हास व तुमच्या मुलाबाळास आणि जे दूर आहेत त्या सर्वांस, म्हणजे जितक्यास प्रभू आमचा देव आपणाकडे बोलावील तितक्यास दिले आहे. ना बायबल सांगतो पेत्र बोलत गेला पुढे. आणखी त्याने इतर पुष्कळ गोष्टी सांगून साक्ष दिली हा. व त्यांना बोध केला. ओके. तो म्हणाला, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. ना पुढचं वचन. तेव्हा त्यांनी त्याचे वचन आनंदाने अंगीकारले. हा, काय ऐकलं? वचन. की लोक वचन ऐकत आहेत. म्हणा हे वचन माझ्या जीवनात आनंद आणणार आहे, आनंद आणणारे, शांती आणणार आहे, शांती आणणारे, जीवन आणणार आहे, जीवन आणणारे. म्हणा माझी प्रार्थना सामर्थ्य आणते, सामर्थ्य आणते. वचन जीवन आणतं, जीवन आणतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपको समज पुढे असलेले वाचूया. आनंदाने स्वीकारले, त्यांचा बाप्तिस्मा झाला. ओके. आणि त्या दिवशी सुमारे 3000 माणसे त्यांना मिळाली. किती? 3000. किती? 3000. माझी इच्छा आहे चर्च मधला प्रत्येक व्यक्ती
दुसऱ्यांना येशूबद्दल सांगणारा बनावा. यस आमेन. की लोकांची इच्छा आहे तुमच्याद्वारे देवाचं वचन बाहेर जावं. यस मग डबल अभिषेक येणार. आमेन. किती? डबल. प्रार्थना करणाऱ्यावरती ऑफकोर्स अभिषेक आहे. आय एम नॉट डिनाईंग. हे नाही करत, पण जे वचन सांगतात त्यांच्यावर डबल अभिषेक असतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना प्रार्थना प्लीज ऐकवा, चुकीचं करू नका, नाही तर म्हणतील पास्टरनी सांगितलं प्रार्थना करणारे सिंगल अभिषेक, वचन सांगणारे नो नो नो, आय एम नॉट सेइंग दॅट. प्रार्थना केल्यावर अभिषेक येतो, पण वचन सांगल्यानंतर तारण येतं. आमेन. किती लोक समजा. पण येशू म्हणाला देवाचा आत्मा माझ्यावर आहे, त्याने मला अभिषेक दिलाय. कशासाठी? गरिबांना सुवार्ता सांगायला. कशासाठी? गरिबांना सुवार्ता सांगायला आणि बंधनातील लोकांना मोकळे करायला त्याने मला अभिषेक केलाय. अभिषेक केला, पण काय सांगायला? सुवार्ता. स्वार्थ सांगायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटच्या दिवशी माझी अशी प्रार्थना आहे की प्रत्येक विश्वासू लोक देवाची साक्ष सांगणारा बनला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही देवाची साक्ष सांगणारे बनला तर बायबलचं वचन सांगतं किती लोक त्यांना मिळाले? 3000. किती लोक त्यांना मिळाले? 3000. आणि पुढे मंडळी प्रार्थना करत गेली, वचन सांगत गेली आणि मोठं कार्य झालं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस देवाचं वचन येतं त्यावेळेस बायबल सांगतं मोकळीकता येते. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा देवाचं वचन देवाचं वचन दुधारी तलवार आहे, दुधारी तलवार आहे, जे जीव आणि सांधे, जे जीव आणि सांधे मज्जा छेदून आरपार जातं. आरपार जातं आणि माणसाच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा निवाडा करतं. म्हणा वचन स्वतः येशू आहे. वचन स्वतः येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ज्यावेळेस तुम्ही वचन बोलता देव काम करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता प्रार्थना, सुवार्ता प्रार्थना, बोला सुवार्ता प्रार्थना, हे दोन्ही पाहिजे. म्हणून मी ज्यांनी सेल मीटिंग सोडल्यात परत चालू करा. जे देवाची सेवा करत नाही जाऊन तुम्ही सेवा केली पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगणार ते गाव देवाच्या वचनाने भरलं जाईल. यस आमेन. आणि ज्यावेळेस ते गाव भरलं जाईल तिथला अंधार दूर होईल आणि तिथं प्रकाश येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? म्हणा माझं घर प्रार्थना करून नक्की सुरक्षित आहे, पण वचन सांगून ते बदललं जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगते ज्यावेळेस कर्णेला प्रार्थना करत होता पण त्या घरात तारण नव्हतं. कोणाला यावं लागलं? कोणाला यावं लागलं? पेत्राला यावं लागलं. कारण कर्णेला वाचूया प्रेषित 10 मध्ये आपण आहोत. थँक्यू होली स्पिरिट. यस सो गुड लॉर्ड. प्रेषित 10 मध्ये आपण आहोत. वाचूया देवाचं वचन. वाचूया प्लीज. पहिलं वचन. कैसरियामध्ये कर्नेल्या नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या पलटणीतला शतपती होता. तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह देवाला भिणारा आणि लोकांस पुष्कळ दानधर्म करणारा व सर्वदा देवाची प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 9व्या ताशी प्रत्यक्ष दृष्टांतात असे पाहिले की देवाचा दूत आपल्याकडे येत आहे आणि आपणास कर्नेल्या असे म्हणत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे दृष्टी लावून भयभीत होऊन म्हणाला, प्रभू काय आहे? मग तो त्याला म्हणाला, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर आठवणीसाठी वर गेली आहेत. तर आता यापोस माणसे पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलवून आण. तो कोणा एका शिमोन नावाच्या चांभाराच्या येथे उतरला आहे. ओके. त्याचे घर समुद्राच्या काठी आहे. ओके. आणि जो दूत त्याच्याशी बोलत होता तो निघून गेल्यावर त्याने आपल्या घराच्या चाकरांपैकी दोघांना व जे शिपाई नेहमी त्याच्या सेवेत हजर असत त्यांच्यापैकी एका भक्तिमान शिपायाला बोलावले आणि त्यांच्याजवळ सर्व गोष्टी सविस्तर सांगून त्याने त्यांना यापोस पाठवले. कोणाला बोलवायला? पेत्राला बोलवायला. आणि पेत्र आल्यानंतर त्यांना वचन सांगितलं आणि बायबल सांगतं वचन सांगितल्यावर सगळं घर तारलं गेलं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे या चर्च द्वारे या पूर्ण नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वचन गेलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वार्थ सांगणारे बना, साक्ष सांगणारे बना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कर्नेल्याचं तारण नाही झालं प्रार्थना करून, पण कर्नेल्याला दूत काय म्हणला? कोणाला बोलो? पेत्राला बोलो. आज किती पेत्र इथं बसलेले आहेत? ओ हो सिस्टर बी हात वर करू शकतात. तुम्ही पेत्र आहात. पेत्र आहात. तुमची इच्छा आहे देवाने तुमचा ऍड्रेस सांगावा. तुमच्याकडे वचन आहे
तुम्ही बोलू शकता, ऐसे तुम्ही बोलू शकता यस आणि पहा तुमच्या बोलण्याने मोठमोठे काम होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कारण बायबल सांगतं देवाचं वचन जे आहे ते अग्नी आणि हातोडा आहे. यस. इर्म्यामध्ये लिहिलंय, वाचूया. इर्म्यामध्ये वाचूया सिस्टर. इर्म्यामध्ये लिहिलंय, प्लीज वाचूया. इर्म्या 23. इर्म्या 23 वाचूया सिस्टर. इर्म्या 23 वाचूया. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो माझे वचन अग्नीसारखे, माझे वचन अग्नीसारखे, अथवा जो घन खडक फोडून हा. त्याचे तुकडे तुकडे करतो त्यासारखे नाही काय. माझे वचन अग्नीसारखे आणि जो घन खडक फोडून त्याचे तुकडे तुकडे करतो त्यासारखे नाही काय. किती लोकांना कळतंय? मे बी आजचा संदेश खूप वेगळा आहे. काल उपास प्रार्थना आपण केली, पण बायबल सांगतं स्वार्था किंवा वचन बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? ज्यावेळेस देवाचं वचन बोललं जातं, लक्षात ठेवा देवाचा आत्मा ते वचन घेतो आणि काम करतो. यस आमेन. आज देखील तुम्ही वचन ऐकताय, हे वचन साधं नाहीये, हे जिवंत देवाचं वचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसे वचन बाहेर पडेल मोठं कार्य होणार. आमेन. म्हणून देव एजिकेलला म्हणा, एजिकेल या सुकलेल्या हाडांपुढे उभं राहा आणि मला सांग हे जिवंत होतील का? बायबल मध्ये लिहिले. एजिकेल म्हटला माहित नाही. देव काय म्हणला? वचन सांग. यांना काय सांग? वचन. यांना काय सांग? वचन. हे नगर जे कोणी येशू मध्ये नाही ते सुकलेले हाड आहेत. त्यांना काय पाहिजे? वचन. त्यांना काय पाहिजे? वचन. कारण वचनात जीवन आणि आत्मा आहे. म्हणा वचनात जीवन आणि आत्मा आहे. आत्मा आहे. म्हणा ज्यावेळेस वचन बोललं जाईल, ज्यावेळेस वचन बोललं जाईल, सुकलेले हाड येशूच्या नावात जिवंत होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आजपासून हे होणार आहे. आमेन. आपल्या प्रार्थना स्वर्गात गेल्यात, उत्तर घेऊन आल्यात. आता काय केलं पाहिजे? वचन. आता काय केलं पाहिजे? प्रत्येक जण स्वार्थिक आहे. आपल्या हृदयात हात ठेवून म्हणा, मी येशूचा स्वार्थिक आहे. मी येशूचा सुवार्थिक आहे. मी जिथे जाईल येशूची सुवार्ता मी घेऊन गेली पाहिजे. मी घेऊन गेलो पाहिजे. कारण जेवढी मी सुवार्ता घेऊन जाईल तेवढं अंधार पळून जाईल. तिथं प्रकाश येणार, तारण येणार, लोक वाचवले जातील. पण ज्यांच्या जीवनात वचन नाहीये ते सुकलेले आहेत, ते काही नाही करू शकत. म्हणून बायबल सांगते एजिकेलला ते म्हणला बोल, आणि एजिकेल बोललं आणि हाडाला जोडलं गेलं. आणि बायबल सांगतं देवाने सांगितलं आता आत्म्याला सांग, आत्म्याला भविष्य सांग. वचन आत्मा आला आणि सगळे हाडा मोठे सैन्य उभं राहील. प्रेज द लॉर्ड. माझी नम्र विनंती आहे, मे बी आजचा संदेश वेगळा असेल, पण प्रत्येक जण येशूची स्वार्थ सांगणारा बनला पाहिजे. तरुण मुलं मुली वेळ वाया घालू नका. तुम्ही गावोगाव जाऊ शकता, वचन सांगू शकता. लक्षात ठेवा तुम्ही बोलणारे नाही, पवित्र आत्मा बोलणार आहे. पवित्र आत्मा बोलेल, आणि ज्यावेळेस तुमच्याद्वारे पवित्र आत्मा बोलेल चिन्ह चमत्कारद्वारे वचन साबित होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि आज मला एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्यावेळेस आपण सगळे चर्च एकत्र जमलेलो आहोत आणि आपण वचन ऐकत आहोत, नक्की वचन काम करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. लोक मला नेहमी सांगतात की पास्टर आम्ही युट्यूब वरती पाहून आमचं जीवन बदललं, पास्टर आमचे आजार निघून गेले, आमचे त्रास निघून गेले. का माहितीये? देवाचा पवित्र आत्मा ज्यांच्यामध्ये आहे ते ज्यावेळेस वचन बोलतात ते जीवन बाहेर पडतं. काय बाहेर पडतं? जीवन. आणि लोकांचे जीवन बदलले जातात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून योहान करणारा बाप्तिस्मा करणार म्हणणार मी पाण्याने तुम्हाला बाप्तिस्मा देतो, पण माझ्या मागून कुणीतरी येत आहे, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्या वाहनांचा बंद सोडायला मी लायकीचं नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील. हा वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. लूक 3 वाचूया. लूक 3:15-17. लूक 3. तेव्हा लोक वाट पाहत असता. 17 वचन. त्याचे खळे अगदी निर्मळ करायला. 16 वचन सिस्टर. पर योहान सर्वांना उत्तर देऊन म्हणाला, हा
मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, परंतु माझ्यापेक्षा जो समर्थ आहे, माझ्यापेक्षा जो समर्थ आहे, ज्याच्या वाहनांचा बंध सोडायला मी योग्य नाही, ओके, तो येत आहे, म्हणा तो येत आहे, तो येत आहे, तो येत आहे, तो येत आहे. हा, तो पवित्र आत्म्यात व अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करील. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पवित्र आत्म्यात आणि अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करील. बाप्तिस्मा करेल. किती लोकांची इच्छा आहे की आज मी अशी प्रार्थना करणार आहे की प्रभू आमच्या चर्चवरती असा अभिषेक येऊ दे की प्रत्येकाचं मुख देवासाठी उघडलं जाऊ दे. आमेन. आणि ज्यावेळेस तुमचं मुख देवासाठी उघडणार, बिलीवर, ज्या देवाने तुम्हाला पवित्र आत्मा आणि आगीने अभिषेक केलाय, तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी जाणार आणि बोलणार, शैतानाचं प्रत्येक कार्य जाळलं जाईल. आमेन. वचन आग आहे, म्हणा वचन आग आहे, वचन आगे सगळं जाळून टाकते. सगळं जाळून टाकते. कॅन्सर, आजार, मरण, नाश जाळून टाकते. जाळून टाकते. सो येशू ख्रिस्त आला पवित्र आत्म्याने आणि आगीने बाप्तिस्मा द्यायला. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस येशूने बाप्तिस्मा दिला, शिष्य उभे राहिले, वचन बोलू लागले आणि महान कार्य झालं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की आज तुमच्यावरती तोच अभिषेक यावा. यस. आपले हात वर करा, म्हणा हे प्रभू, हे प्रभू, ज्यावेळेस मी माझं मुख उघडेल, ज्यावेळेस मी माझं मुख उघडेल, माझ्या मुखातून निघणारे वचन, माझ्या मुखातून निघणारी वचनं लोकांसाठी एक जीवन बनावे, एक जीवन बनावं, एक आत्म्यामध्ये, एक आत्म्यामध्ये. ज्यावेळेस मी बोलेल, जे लोक न बदलणारे, जे लोक न बदलणारे बदलले जावेत. येशूचं प्रेम त्यांना कळालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ती पवित्र आत्म्याची आग ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, ते शांत नाही बसू शकत. यस. आमेन. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यात येतो आणि वचन बाहेर पडतं, शैतानाला जाळून टाकतं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोग समझ में आ रहा है? हालेलुया. हालेलुया. सो मे बी आज तुम्ही पहिली वेळेस आला असताल, तुम्हाला नाही कळणार, पण जे लोक इथे आहेत, प्रार्थना केली आजकाल, आपण 12 तास प्रार्थना केली, पण दुसऱ्या बाजूला जर वचन नाहीये तो फायदा नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूनी शमरोनी बाईसाठी प्रार्थना केली का? नाही. काय सांगितलं? वचन. ऐसे काय सांगितलं? वचन. आणि शमरोनी बाईने काय ऐकलं? वचन. आणि तिला काय मिळालं? तारण. जीवनाचं पाणी. याचा अर्थ जीवनाचं पाणी कोणी दिलं? येशूनं. तोच येशू कोणामध्ये? माझ्यामध्ये. आणि तोच येशू कोण आहे? येशू शब्द. म्हणा देव शब्द आहे, देव शब्द आहे, वचन आहे, वचन आहे, तो माझ्यामध्ये. तो माझ्यामध्ये. मग शंभरणी बाई बदलली पाहिजे किंवा नाही? बदललीच पाहिजे, कारण देवाचं वचन तुमच्याद्वारे निघणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझी अशी प्रार्थना येशूच्या नावात की तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे लवकर वचन जावं. यस. इस्रायल मध्ये परत युद्ध चालू झालंय, अनेक लोक मरत आहेत, आणि हे सगळं दाखवतंय की इस्रायलच्या भोवती ज्यावेळेस शत्रू गोळा होईल त्यावेळेस समजून घ्या की हे शेवटचे दिवस आहेत, कारण की तो येण्याची वेळ जवळ आली. आता इस्रायल आणि पलिस्ती देशामध्ये करार होतोय की 2 देश वाटून घ्या, पण जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही, आपण जात नाही, तोपर्यंत हे नाही होणार. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ मी काय सांगतोय, तारण किंवा येशू यायची वेळ जवळ आली, पण अनेक लोकांना येशू माहित नाही, अंधारात आहे, त्यांना तुम्ही आणि मी सांगणारे लोक आहोत. आमेन. म्हणा अनेक शंभरोनी बाई आहेत, अनेक शंभरोनी बाई आहेत, म्हणा अनेक जक्क आहे, अनेक जक्क आहेत, म्हणा अनेक जगातले लोक आहेत, अनेक जगातील लोक आहेत, करण्यासारखे, जे प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, पण त्यांना वचन माहित नाही. कोण त्यांना सांगणार? बायबल सांगितलं त्यांना जर नाही पाठवलं तर ते कसे जातील, आणि जर त्यांनी नाही बोलले तर ते कसे ऐकतील? माझी प्रार्थना आहे ती पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये आज कार्य कर. यस. आमेन. की लोकांची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया.